नमस्कार. हा व्हिडिओ त्या लोकांसाठी आहे की जे जीवनामध्ये अखंड आनंद शोधत आहेत. ज्यांना तसा काही शोधायचा नाही आहे त्यांनी हा व्हिडिओ पुढे नाही बघितलात तरी चालेल. मित्रांनो, असा जर प्रश्न मी तुम्हाला विचारला की प्रत्येक माणसाला जीवनामध्ये अंततः काय हवं असतं, इट इज अ सिंपल क्वेश्चन. पण असा डायरेक्ट कधी कधी हा प्रश्न विचारला ना तर बरेच लोकांना सुचत नाही उत्तर काय द्यायचं. पण तुम्ही जर थोडा विचार करून यावर उत्तर द्यायचा प्रयत्न केलात तर एकच उत्तर आहे. म्हणजे जगामधल्या जे आत्ता 7 ते 8 बिलियन लोक आहेत त्या सगळ्यांना जर हा प्रश्न विचारला तर उत्तर एकच आहे की प्रत्येकाला अंततः जीवनामध्ये एक प्रकारची प्रसन्नता अपेक्षित असते, ज्याला आपण आनंद असं म्हणतो. तो जीवनामध्ये जे काही करतो ना, जे काही करतो तो तेवढ्यासाठीच करतो की त्याला त्यातून आनंद मिळावा. सो आनंद इज द अल्टिमेट पर्पज ऑफ लिव्हिंग असं जरी आपण म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. डू यू ॲग्री विथ मी? आपल्याला सगळ्यांना हवा असतो आनंद. पण आपली जडणघडण अशी होते, म्हणजे जसे आपण वाढायला लागतो, मोठे व्हायला लागतो, आपली जडणघडण अशी होते की आपण आनंदाचे जे अनेक शेड्स आहेत, मुळात हे लक्षात घ्या, आनंदाला बरेच शेड्स आहेत. त्यातली एक शेड जी कॉमन आहे, सगळ्यांच्यामध्ये कॉमन आहे, त्याला आपण आत्ता समजून घेण्यासाठी बाह्यिक आनंद असं म्हणूया. बाह्यिक आनंद. बाह्यिक आनंद म्हणजे काय? बाह्यिक आनंद म्हणजे इंद्रियानंद. इंद्रियानंद. इंद्रियानंद म्हणजे जो आनंद आपल्याला इंद्रियांद्वारे मिळतो. एखादी छान गोष्ट बघितल्यानंतर मिळतो, कुठला तरी अतिशय सुंदर सुगंध आला की जो आनंद होतो, एखादी फार छान चव घेतल्यानंतर जो आनंद होतो, काहीतरी मधुर ऐकल्यानंतर जो आनंद होतो तो, आणि अंततः स्पर्शातला आनंद. एखादा प्रेमाचा स्पर्श ज्यावेळेस होतो, कोणीतरी प्रेमाने आपल्या डोक्यावरती, पाठीवरती हात ठेवतं, त्यातून होणारा जो आनंद आहे, हे सगळे जे आहेत हे इंद्रियानंद आहेत. इंद्रियातून मिळवलेला आनंद किंवा इंद्रियांमधून मिळालेला आनंद. आणि ह्याच्या सोबतीतला आणि एक आनंद आहे, तो म्हणजे मनानंद. मनाला प्रसन्नता वाटेल, मनाला प्रफुल्लित वाटेल अशा गोष्टींनी ज्यावेळेस आनंद मिळतो, ज्यावेळेस कोणीतरी आपलं कौतुक करतं, ज्यावेळेस आपल्याला प्रतिष्ठा मिळते, ज्यावेळेला आपल्याकडे कोणीतरी लक्ष देतं, आपलं ऐकून घेतं, मनाला सुखावणारा जो आनंद आहे तो मनानंद, आणि इंद्रियांना सुखावणारा जो आनंद आहे तो इंद्रियानंद. बरोबर आहे ना? आणि हे दोन्ही आनंद जे आहेत ना हे बाह्यिक आहेत. म्हणजे कोणत्याही बाहेरच्या गोष्टींमधून मिळवलेले. काहीतरी बाहेर घडावं लागतं ना, तरच मनाला आनंद मिळतो किंवा तरच इंद्रियातून आनंद उत्पन्न होतो. पण एक जर तुम्ही गंमत बघितलीत की सर्वसाधारण माणसाला एवढे दोनच आनंद परिचित आहेत, इंद्रियानंद, मनानंद, किंवा याला आणखीन एक शेड आहे अहमानंद. ज्या आनंदाने त्याचा जो अहम आहे तो अहम प्रफुल्लित होतो, अहम सुखावतो, अहमानंद. म्हणजे आज मी तुम्हाला 3 आनंदांबद्दल बोललेलो आहे, इंद्रियानंद, मनानंद
आणि अहमानंद. सर्वसाधारण माणूस या 3 आनंदामध्येच असतो. त्याला 3 आनंदच माहिती असतात. ह्याच्या पलीकडचा आनंद त्याला माहीत नसतो. पण गंमत काय आहे ना, हे जे बाहेरून मिळणारे आनंद आहेत ना, इंद्रियातून असू देत, मनातून असू देत, किंवा अहम सुखावणारे असू देत, हे येतात, काही काळ राहतात आणि विरून जातात. ते विरले की आता त्याची आपल्याला आस आहे ना, त्याची गरज आहे. ते आनंद टू फंक्शन आपल्याला तो आनंद टॉनिक आहे, ते हवंसं वाटतं. पुन्हा आपण त्याचा शोध घेतो. म्हणजे ही जी प्रोसेस आहे ना, ही प्रोसेस आपली जीवनभर कधी थांबतच नाही. कारण मिळालेला आनंद जो आहे हा काही काळ टिकतो, विरून जातो, पुन्हा हवा तो, पुन्हा नवीन काहीतरी, पुन्हा काहीतरी पाहिजे, परत ते मिळतं, ते राहतं, विरून जातं, पुन्हा काहीतरी. हा जो आपला शोध आहे ना, हा शोध कधी संपत पण नाही आणि थांबत पण नाही. आणि या त्या रहाट गाडग्यामध्ये आपण आयुष्यभर फिरत राहतो, ज्याला बुद्ध संसारा म्हणतात. संसाराचा अर्थ वॉन्डरिंग. फिरतोय, नुसता गोल 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 फिरतोय, तो कुठे पोचतच नाही. पण काही शहाणे लोक जे असतात ना, त्यांना लक्षात येतं की अरे, हे असं किती दिवस करायचं. इंद्रियांना सुखावणारं तर काहीतरी घडतंच, मग मनाला सुखावणारं, अहमला सुखावणारं. मग एखाद्याला घर हवं असतं, ते घर मिळतं. एखाद्याला गाडी हवी असते, गाडी मिळते. एखाद्याला प्रेम हवं असतं, प्रेम मिळतं. एखाद्याला प्रतिष्ठा हवी असते, प्रतिष्ठा मिळते. एखाद्याला पैसा हवा असतो, पैसा मिळतो. हे सगळं मिळून देखील तो फार समाधानी आहे असं दिसत नाही. कारण त्याची जी नवलाई आहे ना, या सगळ्या गोष्टींची नवलाई जी आहे ना, ती 9 दिवसात संपते ना. पुन्हा नवीन काहीतरी, पुन्हा नवीन काहीतरी, पुन्हा नवीन काहीतरी. एंडलेस वॉन्डरिंग. थकतो माणूस, कारण संपतच नाही. एखादा भोग पडलेलं बॅरेल जसं असतं ना, कितीही वरून त्याला भरा, ते पाणी टिकतच नाही ना, ते निघून जातं. आणि म्हणून जगातले असंख्य लोक नवीन नवीन काहीतरी शोधून काढतात. आणि अलीकडच्या काळामध्ये हे जे इंटरनेटचा प्रकार आलेला आहे, फोन आलेला आहे हातात, आणि सतत जे माणसं स्क्रोलिंग करतात, बिंज वॉचिंग करतात, सतत बघत असतात काहीतरी. का? त्यातून एक डोपामाइन नावाचं संप्रेरक जे आहे, त्याला उत्तेजना मिळते, तेवढाच आनंद. अरे पण ते स्क्रोलिंग पण संपत नाही ना माणसांचं. सर्वसाधारण माणसं, त्यांचा स्क्रीन टाईम जर बघितला तर 5-5, 6-6 तास स्क्रीन टाईम आहे. दे कॉन्स्टंटली, कारण बाहेर आता काय मिळवण्यासारखं राहिलेलं नाही आहे. सगळं कदाचित मिळालेलं आहे. ह्यातून काहीतरी सतत पाहिजे आहे. तो डोपामाइन हाईक पाहिजे आहे, स्पाईक पाहिजे आहे. पण थकतो ना माणूस. आणि शहाणा जो असतो तो थकतो. कारण किती दिवस पळायचं ह्याच्या मागे. आणि जी माणसं ज्यांच्यामध्ये ही शहाणीव आली, जे शहाणे झाले, ज्यांना असं वाटलं की अरे, हे एंडलेस वॉन्डरिंगला काय अर्थ नाही. पण मग असा काही नाही आहे काय, अशी काही अवस्था नाही आहे काय की जी आपल्याला सतत सुखावेल. आणि त्यांचा शोध सुरू झाला बघायला की अरे, असं काही नाही आहे काय की मला हे सतत पळत न ठेवता मी जिथं आहे तिथं मला सुखावेल. आणि मित्रांनो, इथं अध्यात्माचा जन्म झाला. अध्यात्माचा. अध्यात्म शब्दाचा अर्थ काय? अधि प्लस आत्मा. अधि प्लस आत्मा. अधि म्हणजे काय?
शोधणे, टू फाइंड आउट, टू गो विद इन, टू सर्च, शोध घेणे. कशाचा? त्या आत्म्याचा. आत्मा म्हणजे काय? जो स्थायी भाव आहे. प्रत्येकाच्या आत एक स्थायी भाव असतो, जो अंतरंग आहे स्वतःचा. तो अंतरंग हा आनंदाचा डोह आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आनंदाचे डोही, ज्याला ॲक्सेस झाला तो आनंद, तिथं आनंद तरंग आहेत. आणि त्या आनंदाला आत्मानंद म्हणतात. आपण इंद्रियानंद बघितला, मनानंद बघितला, अहमानंद बघितला, हे सगळे बाह्यिक आहेत. पण हा जो आत्मानंद आहे ना, हा आंतरिक आहे. ह्याला बाहेरचं कुठलं स्टिम्युलस लागत नाही आनंदी होण्यासाठी. तो सच्चिदानंद आहे, त्याचा स्वभावच आनंद आहे. पण आपण इतके बाहेर 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 आहे, कारण इंद्रिय बाहेर नेतात ना आपल्याला. आपण इतके बाहेर आहे की सर्वसाधारण माणूस आत कधी जातच नाही ना. आणि आत जात नसल्यामुळे त्याला हा जो स्थायी आनंद आहे त्याच्यातला, तो कधी सापडतच नाही. आपल्याकडे अध्यात्म जो आहे ना, ह्याला एक किनार मिळाली धार्मिकतेची. म्हणजे अध्यात्म इज इक्वल टू धार्मिकता. त्याला धर्माची, कर्मकांडाची, रिलिजियसनेसचा एक दर्प त्याच्याबरोबर जोडला गेला. म्हणून बरेच लोक म्हणतात की आम्ही आध्यात्मिक आहे. मग त्यांना जर विचारलं की तुम्ही आध्यात्मिक आहे म्हणजे काय आहे, तुम्ही काय करता, नाही आम्ही देवाचं करतो. देवाचं करणं म्हणजे अध्यात्म, अशी त्यांची एक समजूत झालेली आहे. आणि आपल्याकडचे जे अध्यात्म सांगणारे, शिकवणारे, जाणीव करून देणारे पण जे लोक होऊन गेले, ते संत होते, ते कॉमनर्स नव्हते. सो एक समीकरण आपल्या मनामध्ये असं झालं की अध्यात्म हे समजायला आपल्याला त्या संन्यास्थ किंवा योगस्थ झालं पाहिजे, आपण योगी असलो पाहिजे. मग त्याचा तो सगळा पॅराफर्नेलिया, तसले कपडे, दाड्या, मिशा, ह्याचा काही संबंध नाही आहे इन रियालिटी. अध्यात्माला रिलिजियसनेसशी जोडायचं काही कारण नाही आहे. अध्यात्म हे एक इंटरनल अंडरस्टँडिंग आहे, जाणीव आहे, ती समज आहे. आणि म्हणून निसर्गतत्त्वांसारखे लोक म्हणतात अंडरस्टँडिंग इज ऑल देर इज. हे समजून घेतलं तर विषय संपतो. त्याच्यासाठी नेसेसरली दाढ्या मिशा वाढवायची गरज आहेच असं नाही. इट इज सायकोलॉजिकल, इट इज प्युअरली सायकोलॉजिकल. पण हरकत नाही, निदान त्या अशा वेगळ्या पठडीतून आपल्यापर्यंत अध्यात्म आला. म्हणून बरेचसे लोक अध्यात्मापासून दूर का पडतात? कारण त्यांना असं वाटतं की हमारी बस की बात नाही आहे, हे आम्हाला जमणारं नाही आहे. कारण आम्ही तसे आध्यात्मिक नाही आहे ना. आम्ही जीवनामध्ये काही करतो, कसंही बोलतो, खोटं बोलतो, प्रसंगी आम्हाला काहीही खातो, त्यामुळे आम्ही काय आध्यात्मिक नाही, आम्ही होऊ शकणार नाही. पण त्याचा आणि त्याचा काही नाही आहे संबंध. अध्यात्म म्हणजे हा जो इंद्रियांचा जो स्तर आहे, तो मनाचा जो स्तर आहे आणि तो अहमभावाचा जो स्तर आहे ना, त्याच्या मागे जाऊन ह्या सगळ्यांच्याकडे बघणं म्हणजे अध्यात्म. कळतंय काय बघा? हा जो इंद्रियांचा जो बाहेर जाण्याचा स्वभाव आहे, त्याच्याकडे मला बघता येतं काय? एका द्रष्ट्याच्या भूमिकेमध्ये मी माझ्या मनाकडे बघू शकतो. माझ्या मनामध्ये एक विचार आला तर मी त्याच्याकडे बघू शकतो काय? मी द्रष्टा होऊ शकतो काय? माझ्यामध्ये अहमभाव निर्माण झाला, अहमला सुखावणारी एखादा इम्पल्स निर्माण झाला, तर मी त्याच्याकडे तटस्थपणे बघू शकतो काय? हा बघणारा जो द्रष्टा आहे, हा आपल्याला मागे घेऊन जातो, या सगळ्या स्तराच्या मागे घेऊन जातो. आणि तो जो
मागे जाण्याचा जो भाग आहे तो आत 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 गेल्यानंतर एका अशा पॉइंटला आपल्याला घेऊन जातो जो पॉइंट, जो स्तर, जी अवस्था कंप्लीट आहे. आणि त्या कंप्लीटनेसला आपल्याकडे आनंद म्हटलेला आहे. कारण तिथं कोणतीही गोष्ट हवी आनंद मिळवण्यासाठी गरजच नाही आहे, कारण तोच आनंदाचा डोह आहे. पण आपलं सगळं कंडिशनिंग इतकं बाह्यिक आहे ना, की फार थोड्या लोकांना एकतरी इंटरेस्ट आहे तो अखंड आनंदाच्या त्या डोहामध्ये डुंबण्यात. त्यांना छोट्या छोट्या आनंदामध्ये दे आर सैटिस्फाइड, बस हो गया उनको, उनको और भीतर जाने की जरूरत नाही आहे. पण काही लोक असतात ना, त्यांना तो बाहेरचा आनंद पुरा पडत नाही, कारण त्यांच्या आतला जो आत्मिक आनंद असतो तो त्यांना खेचत असतो. मलाही असंच त्यांनी खेचलं, फार वर्ष खेचलं. अगदी तरुण असताना 16 वर्षाचा असल्यापासून मला त्यांनी ते खेचलं. आणि हळूहळू मला ह्याची जाणीव व्हायला लागली की आय हॅव टू गो बिहाइंड ऑल दिस, जिथं आय एम ॲट पीस विथ मायसेल्फ. आणि हे मला कळल्यानंतर मला असं वाटलं की जे भरकटलेले असतात, जे या धार्मिक अध्यात्माकडे वळलेले असतात, त्यांना सांगावं की काय आहे, लुक ॲट इट फ्रॉम अ डिफरंट पर्स्पेक्टिव्ह. आणि म्हणून मित्रांनो, साधारण 2 वर्षापूर्वी मी एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाचं नाव आहे कोहम ते सोहम. कोहम म्हणजे मी कोण आहे, पासून सोहम म्हणजे मी तो अखंड आनंद आहे, आत्मानंद आहे, सच्चिदानंद आहे. हे सगळे स्पिरिच्युअल टर्मिनॉलॉजी जरी असली तर त्यात अडकायला नको. मी मागे गेल्यानंतर अशी एक माझ्यातली अवस्था आहे जी कंप्लीट आहे. हे मी यामध्ये माझा प्रवास लिहिला. हेच मी इंग्लिशमध्ये देखील लिहिलं, हू एम आय टू आय एम दॅट. गेल्या 2 वर्षात अनेक लोकांनी हे पुस्तक वाचलं. अनेक लोकांना लक्षात आलं की अरे ही एक सायकोलॉजिकल अवस्था आहे. जरी ती स्पिरिच्युअली आपल्याकडे पॅक करून दिली असली तरी. व्हॉट इज स्पिरिच्युअलिटी? इट इज नोईंग युअर ओन सेल्फ, युअर एसेन्शियल सेल्फ, युअर विटनेस सेल्फ, नॉट युअर माइंड, नॉट युअर सेन्सेस, नॉट युअर इगो. आणि मग लोकांना लक्षात यायला लागलं की दिस इज व्हॉट इज इम्पॉर्टंट. आणि हे काय मी बोलतोय याच्यातला भाग नाही. उपनिषदांपासून जगातले ज्या लोकांना हा डोह सापडला ना, ज्या लोकांना, अगदी जीसस क्राइस्ट पासून, बुद्धांपासून, महम्मदांपासून, गुरुनानकांपासून, अगदी लाओ त्सू पासून, प्लॅटोपासून, सॉक्रेटिस पासून, ज्या लोकांना हा डोह सापडला त्या लोकांनी हेच सांगितलं. ह्याच्यापेक्षा वेगळं कोणी काही सांगितलं नाही. सांगण्याची पद्धत वेगळी असेल, उदाहरणं वेगळी असतील, पण सांगितलं हेच. आणि मग गंमत काय होते की हे एखादं असं पुस्तक वाचलं, एखादी संकल्पना आपल्याला भावली म्हणून लगेच आपल्यामध्ये तो आत्मबोध होत नाही, लगेच नाही होत. तो असा फुलायला लागतो. इट हॅज टू ग्रो. एका शॉकमध्ये हे कळलं आणि आप ज्ञान को प्राप्त हो गए असं नाही होत. ज्ञान को प्राप्त होने के बाद, आत्मबोध झाल्यानंतर तो असा फुलायला लागतो. इट टेक्स टाइम. पण सर्वसाधारण माणसाला आपण योग्य मार्गावर चाललोय की नाही आपल्यामध्ये हे कळलं. मला माझ्या आतमध्ये तो स्तर आहे हे मला कळलं. त्या स्तरापर्यंत जायचं कसं हे या पुस्तकामध्ये दिलेलं आहे ते मला कळलं. पण मी योग्य प्रकारे चाललोय की नाही ह्याचा संदर्भच मला काही नाही, रेफरन्सच नाही आहे. आणि मग लोकांना कळत नाही की वेदर मी जो काय आत्ता प्रयत्न करायला लागलोय, मी जागं होण्याचा जो प्रयत्न करायला लागलोय, मी द्रष्टा होण्याचा जो प्रयत्न करायला लागलोय,
मी साक्षी होण्याचा जो प्रयत्न करायला लागलोय तो युक्त आहे की नाही, तो बरोबर चाललाय की नाही. आणि हा एक बराच गोंधळ ह्या मार्गावरती चालणाऱ्या लोकांचा होतो. म्हणून मला अशी प्रेरणा झाली की ह्याच्यावर एक पुस्तक लिहावं. म्हणून अलीकडेच मी एक ह्याच्यावर पुस्तक लिहिलं. या पुस्तकाचं शीर्षक आहे आनंदाचे डोही आनंद तरंग. आनंदाचे डोही आनंद तरंग काय आहे ह्या पुस्तकामध्ये? या पुस्तकामध्ये मी ते दिलेलं आहे की तुम्हाला जर हे ज्ञात झालं की मी द्रष्टा आहे, मी बघणार आहे, माझ्या मनाकडे बघणार आहे, माझ्या इंद्रियांच्या रिॲक्शन्सकडे बघणार आहे, मी त्या अहमकडेही बघणार आहे. हा बघणारा जो बोध आहे, ज्याला मी आत्मबोध म्हणतो, हा जर जागृत झाला तर पुढं काहीतरी परिवर्तन घडलं पाहिजे ना, ट्रान्सफॉर्मेशन घडलं पाहिजे. ते काय होतं? काय काय होतं अशा माणसाच्या आतमध्ये? त्याच्या जाणीवा कशा बदलतात? पैशाची जाणीव त्याची कशी बदलते? नातेसंबंधांबद्दल तो कसा वागायला लागतो, कसा बोलायला लागतो? सोसायटीमध्ये तो कसा वागतो, कसा राहतो? एकंदरीत त्याच्या जीवनाची पोत कशी बदलते, त्याचं टेक्स्चर कसं बदलतं, हे मी या पुस्तकामध्ये लिहिण्याचा प्रयत्न केलाय. मला परवा मुंबईला एक भगिनी भेटल्या आणि त्या म्हणाल्या की तुमचं हे पुस्तक वाचल्यानंतर मला कळायला लागलं की माझ्यामध्ये जे बदल व्हायला लागलेले आहेत, माझ्या ज्या जाणीवा बदलायला लागल्यात, त्या का बदलायला लागल्यात, आणि मला एक दिशा मिळाली. आपण चाललोय, ज्या मार्गावर चाललोय तो युक्त आहे की नाही, योग्य आहे की नाही, हे कळावं म्हणून मी हे पुस्तक लिहिलं. मुळात फार थोड्या लोकांना ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट असतो. तुम्हाला जर तो असेल तर कोहम ते सोहम हे पुस्तक निश्चित वाचा. एकदा वाचून कदाचित कळणार नाही, कारण आपलं पूर्वीचं सगळं जे पॅराडाईम आहे ना, पूर्वीची जी समजूत आहे, त्यातून आपल्याला ती सुटली पाहिजे, त्याशिवाय आज जाता येत नाही. आईन्स्टाईन म्हणतात तसं, यू कॅनॉट सॉल्व्ह अ प्रॉब्लेम विथ द सेम माइंड दॅट क्रिएटेड इट. सो आपल्याला त्या सगळ्या समजुतीतून बाहेर पडलं पाहिजे, तरच हे काहीतरी समजतं. एकदा वाचून कळणार नाही, काही वेळा वाचा, समजून घ्या. काही नाही कळलं तर मला मेल करा, त्यामध्ये माझा मेल ID आहे. मी मार्गदर्शन करायला, ह्या मार्गावरती चाललेल्या लोकांना मार्गदर्शन करायला मी तत्पर आहे, तयार आहे. कारण मला असं कोणी मिळालं नाही जीवनामध्ये, पण मला तो डोह मिळाला जो तुमच्यामध्येही आहे. तो काही माझ्यामध्ये नाही आहे, तो सगळ्यांच्यामध्ये आहे, तो सापडला पाहिजे. सो जे लोक ह्या मार्गावरती आहेत, जे चालायला लागलेत ह्या मार्गावरती, त्यांनी ही दोन्ही पुस्तकं वाचावीत असं मला वाटतंय, समजून घ्यावं. कारण इथं एकदा जर विसावलो ना आपण, तर मग हे बाहेरचे किरकोळ आनंद वाटायला, हे आनंद घ्यायला काहीच हरकत नाही. आतला डोह समजल्यानंतर आईस्क्रीम मधला आनंद मिळत नाही असं नाही, तोही मिळतो. पण तो संपल्यानंतर त्याच्या मागे धावण्याची गरज लागत नाही, कारण मी आता असा स्थिरावलेलो आहे अशा त्या सच्चिदानंदामध्ये की मी कंप्लीट झालेलो आहे. हे बाहेरचं सगळं दे आर जस्ट चेरीज ऑन द केक. त्या नसल्या तरी केक खाता येतो. इंटरेस्टिंग आहे. बघा, तुम्हाला त्याच्याबद्दल जर आकर्षण वाटलं, प्रेरणा वाटली, तर निश्चित ही 2 पुस्तकं वाचा. ही Amazonवरती उपलब्ध आहेत. सो या मार्गावर चालत असाल तर माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. अँड ऑल द बेस्ट. नमस्कार.